एका गावामध्ये राहणारी एक 15 वर्षाची मुलगी होती आणि त्या ठिकाणी त्याच गावामधला एक तरुण आला, एक मुलगा आला आणि त्या मुलीच्या घरी त्यानं सांगितलं की त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे म्हणून हिला त्या ठिकाणी पाठवा, वाढदिवसाला पाठवा। म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि पाठवा म्हणण्याच्या ऐवजी तो म्हणे वाढदिवसाला जायचं आहे, तो तिला घेऊन त्याच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी निघाला। पण मात्र वाढदिवसाला घेऊन जाण्याचं सांगून त्यानं त्या 15 वर्षाच्या मुलीला थेट जवळच असणारं जे नदी पात्र आहे, नदीच्या कडेला एक निर्जन स्थळ शेत आहे, त्या शेतामध्ये नेलं आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आणि तिथं अजून एका तरुणाला बोलवलं। या दोघा जणांनी मिळून बारी-बारीनं त्या 15 वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती केली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुणे जिल्ह्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जे मांजरी गाव आहे, मांजरी गावातील राहणारी एक 15 वर्षाची तरुणी आहे आणि ती त्या ठिकाणी राहत होती। आता त्या ठिकाणी राहत असताना त्यांच्याच गावामधील एक तरुण आहे, तो त्या मुलीच्या घरी आला आणि म्हणला की त्याच्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला तिला पाठवा काही करून, आणि त्या मुलीला म्हणला तुला यावंच लागतंय। वेळ होती सायंकाळी 6 वाजेची आणि वाढदिवस हा 6 नंतर किंवा 5च्या नंतर साजरा केला जातो असं त्यानं त्या मुलीला आणि त्या मुलीच्या वडिलांना सांगितलं। आता सांगितल्यानंतर गावातीलच ओळखीचा मुलगा आहे आणि वाढदिवसाला पाठवतो म्हणून असं त्या 15 वर्षाच्या मुलीला घेऊन तो त्या ठिकाणावर निघाला। मोटरसायकलवर त्या मुलीला बसवलं आणि गावापासून काही अंतरावर असलेलं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे मांजरी गावातील नवा पुलाच्या अलीकडचं जे नदी पात्र आहे त्याच्या ठिकाणी कच्चा रोड आहे। कच्च्या रोडच्या बाजूला शेत आहे, निर्जन स्थळ आहे, त्या ठिकाणी कोणी जास्त जात येत नाही। त्या ठिकाणी त्या मुलीला नेलं आणि तिथं अजून एक या मुलाला बोलवलं। आता त्या 2 मुलांनी ती 15 वर्षाची मुलगी पकडली, तिच्यासोबत दोघांनी बारी-बारीनं जबरदस्ती केली आणि ही घटना जर कोणाला सांगितली तर आमच्या एवढं वाईट नाही अशी धमकी त्या मुलीला दिली आणि ते सगळं केल्यानंतर त्या मुलीला तिथून सोडून देण्यात आलं। आणि जेव्हा ती मुलगी घरी गेली तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि मग आईवडिलांनी गांभीर्यानं दखल घेऊन थेट हडपसरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि हडपसरचं पोलीस स्टेशन गाठून ते जे 2 आरोपी आहेत त्या दोघांची नावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी ते जे 2 आरोपी आहेत, एकाचं नाव आहे अनुराग साळवे आणि दुसऱ्याचं नाव आहे गणेश मेत्रे, अशा 2ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना अटक केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतच आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय। आता तो जो मुलगा होता तो त्या मुलीला वाढदिवसाचं कारण सांगून घरी घ्यायला आला, घरच्यांनी सुद्धा त्याच्यासोबत तिला पाठवलं, पण मात्र मुलगी अजून घरी कशी आली नाही, काय आली नाही याची चौकशी न करता त्यांनी त्या मुलासोबत ती पाठवली म्हणून ही संपूर्ण घटना घडली असं सुद्धा सांगितलं जातं। तर कुठंतरी हे जवळचेच आहेत म्हणून अशा पद्धतीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या मुलासोबत पाठवलं असं सुद्धा सांगितलं जातं। पण मात्र जर आपण पाहिलं तर लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।